आई काय करतं गे? तू काल कुबे आणलंस ना ते उकडत ठेवतं त्याचा सार करतं. हा कर. नदीवरनं आणलेले खुबे आईन चुलीर उकडत ठेवले. खुबे उकाडतो तोपर्यंत वाटपाक लागणारा खोबरा, कांदो, आला, लसूण पटापट कापून घेतले. खोबरा आणि कांदो झालो तसं आला आणि लसूण बारीक करून घेतले. आला आणि लसूण झाला तसा वाटाप सगळा काढून झाला. खुबे सुद्धा आता उकडत येले. त्याच चुलीर तवो ठेवले आणि त्याच्यात कांदो, आला, लसूण जा काय सगळा वाटपाक लागणारा बारीक केलेला होता त्या सगळा टाकून घेतला आणि तेल सुद्धा टाकून घेतले आणि वरसून पुन्हा धने टाकून घेतले आणि बघता बघता सगळा वाटा भाजला तसा त्याच्यात खोबरा सुद्धा सगळा भाजून घेतल्यान. खोबरा जसा भाजून झाला तसा वाटा एका ताटात काढल्यान आणि मी सुद्धा आईक मदत केलं. म्हणाक नको फक्त खावतात कम करता म्हणून खुबे काढूक मदत केले. बघता बघता खुबे काढून झाले. या खुब्याचा पाणी असा आता खुब्याच्या सारक वापरूचा असा ही असत मास्ट वाटपाक काढलेला आणि त्याच्यात मिरची आणि कोथिंबीर फक्त ऍड केली आणि ती पटापट पाट्यावर वाटू घेतली. पाट्यावर केलेल्या जेवणाची चव तर एक नंबरच लागता. पटापट पाट्यावर वाटूक घेतली आणि तवसर मांजर सुद्धा वाट बघित होता. कधी एकदा खुब्याचा सार होता ता बघित होता. जसा वाटप काढून झाला तर एका ताटात काढल्यान आणि खुबे धुक सुरुवात केल्यान. खुबे धुल्यान आणि मातीचा भांडा गॅसवर ठेवल्यान त्याच्यात तेल टाकल्यान, कांदो टाकल्यान आणि सगळा कांदो जसं लाल झालो त्याच्यात कढीपत्तो मसालो टाकल्यान आणि व्यवस्थित सगळं ढवळल्यान. नंतर त्याच्यात खुब्याची मास्टर टाकल्यान म्हणजे खुबे टाकून घेतल्यान. सगळं व्यवस्थित ढवळल्यानंतर त्या खुब्याचं पाणी होता त्या टाकून घेतल्यान. त्यात आतमध्ये वाटा सुद्धा टाकून घेतल्यान. सगळं व्यवस्थित ढवळल्यानंतर 2 चमचे चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेतल्यान आणि सोलाशिवाय मावऱ्याक चव नाही म्हणून सोला सुद्धा टाकून घेतल्यान आणि सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं. खुब्याचा सार शिजासाठी त्याच्यावर झाकण ठेवल्यान. जसं झाकण काढल्यान जर खुब्याच्या सारा एक नंबर उकळीले त्याच्यावर वरनं कोथिंबीर टाकल्यान आणि व्यवस्थित सगळं ढवळल्यान. मग माका एका वाडग्यात काढून दिल्यान. खुब्याच्या साराची चव कशी झाली ती बघूया. खुब्याचा सार, भाकरी आणि कांदो. खुब्याच्या साराची चव कशी आहे ती तुमका मी नक्की सांगते. खुब्याच्या साराची चव तर एक नंबरच झाली. तुम्ही सुद्धा अशी तेच रवा आणि माझ्या कोकणी वेगळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओत.